माझा करावया घात शरणालया लोकानाथ त्यासी माझा अभय हस्त जाणा निश्चित कपी सर्व। आव विचार करा, रामाने एकट्या हनुमंताला सांगायला बसून सगळ्या बसलेल्या आजूबाजूच्या वानराला समजावून सांगितलं। आता हे विभीषण म्हणजे कोण आहे? रावणाचा भाऊ आहे। अन्याय पुन्हा रावणाने केला, माझी बायको घेऊन गेला, एवढा माझा मोठा अन्याय रावणानं केलो। रावण जर मनाच्या ठिकाणी कपट धरून मला मारण्याकरता वरून वरून भावनेनंतर शरण आला तर त्याला मी मारणार नाही, त्याचं देखील कल्याण केल्याशिवाय राहणार नाही, एवढं प्रेमळ स्वभावानं हनुमंताला सांगू। शरणागता पासाव मरण मासी सर्वता नाही जाण हे माझे सत्य भाषण वानरगणा तुम्ही जाणा। सगळ्या वानराच्या मध्यभागी बसून रामानं मोठ्यानं गर्जना करून काय सांगितलं? हे सगळे वानरगण हो, कपट रूपानं वाईट रूपानं कशा का अवस्थेनं जर मला शरण आल्यावर त्याला बिलकुल सुद्धा मी मारणार नाही, पहिली गोष्ट सांगितली। आणि शरण आलेल्या माणसाच्या हातावर मी मारणार नाही। त्याच्यामुळं तुमच्या मनामधला विभीषणाबद्दलचा विचार काढून टाका। शरणागतासी क्रोधानळी जो कोणी उचली लंगोळी त्याची करीन मी होळी शरजाळी वर्षोनी। पुन्हा रामानं मोठ्यानं काय सांगितलं? आता हा राक्षस जातीचा विभीषण असो, विभीषण मला कोण आलेला? शरण आलेला, शरण आलेला मी त्याला सांगणार। आणि एखादी वेळेस या शरण आलेल्या माझ्या शरणागतावर कुणी मारण्याकरता जर उठला, मग आपला जरी असेल दुसरा जरी असेल, त्याला मी माफ करणार नाही, माझ्या धनुष्याला बाण लावून त्याला मारल्याशिवाय राहणार नाही। जो कोणी माझा शरणागत त्यासी जेणे लागला हात त्याचा मी करीन घात निश्चितार्थ हा माझा। अहो जेव्हापासून दिरे पण अंधेर नाही, विचार करा, एवढा मोठा दुश्मनाचा भाऊ येऊन रामानं स्पष्ट भाषेमध्ये सांगून टाकलं, जो कोणी मला शरण आलेला असेल त्याच्याकडे नुसतं जर बोट कोणी केलं तर त्याचं मी बोट तोडल्याशिवाय राहणार नाही। माझ्या शरणागताला मी काटा सुद्धा मोडू देणार नाही, एवढं शरणागतावर रामाचं प्रेम आणि भक्ती आहे। श्रीराम कृपेचा कल्लोळ श्रीराम शरणागता वत्सले श्रीराम तो दीन दयाळ प्रेम प्रांजळ श्रीराम। श्रीराम स्वानंदे गरजत विभीषण तू शरणागत त्यासी माझा अभयहस्त अनाकृत भेटीसी। अहो एवढा सगळ्या वानरगणाला नळ नीळ जामवंत अंगद राजा सुग्रीव आणि हनुमंत आहे, त्या सगळ्या जणांना नियम काय आहे? शरणागताला आपण कसं वागायचं ह्याच्याबद्दल अगोदर रामानं सांगितलं। आणि हनुमंताला सांगितलं काय? हनुमंता हो, हा विभीषण आलेला आहे ना, त्या विभीषणाला हाताला धर आणि माझ्याजवळ माझ्या भेटी करता घेऊन ये अशा आनंदाने सांगू। ऐसे बोलता रघुनाथ सुग्रीवा सहित हनुमंत उडाला पै आकाशात जुत्पत्ती युक्त स्वानंदे। एवढ्या हनुमंताच्या मुखामधून शब्द निघाल्याबरोबर सगळ्याच्या मनामधला जो संशय होता ना, तो संशय निघून गेला। सगळ्यांना मिळून रामाची आज्ञा शिरसा मान्य केली आणि सगळ्या वानराचा राजा सुग्रीव, त्याच्यामध्ये अंगद युवराज आहे, नळ नीळ जामवंत आहे आणि मुख्य म्हणजे हनुमान, हे सगळेजण उठले आणि वाद्य वाजवीत गाजवीत माना सन्मानाने विभीषणाला रामाकडे आणायची, रामाची भेट करून द्यायची ह्या आनंदाने निघाला। देखुनिया वानर जात पुढती बोले रघुनाथ शरणाद्या लंकानाथ अभयस्त त्या माझा। आता ह्याच्या पुढे अजून रामानं मनाच्या ठिकाणी विचार काय केला? हे वानर म्हणजे कसे आहेत? अज्ञान आहे, झाडाचा पाला खाणारे,
एखाद्या वेळेस काय करते हे विभीषणाच्या जवळ जाते आणि विभीषणाला काही मारायला बसते. त्याच्याकरता रामाने पुन्हा आधी आणखी सांगितलं, हा विभीषण म्हणजे कोण आहे? रावणाचा भाऊ आहे. ह्याला जर मी धक्काच लागू देणार नाही, पण ह्याचा भाऊ रावण जर मला शरण आला, त्याचा देखील आदर सत्कार, त्याला देखील मी सांभाळल्याशिवाय राहणार. एवढं का सांगितलं? ह्या वानरानं विभीषणाच्या जवळ जाऊन विभीषणाला काही देखील केलं नाही पाहिजे म्हणून सांगून टाकलं. शरणार्या सर्वता विभीषण अनादिकता सुखी करी निलंकानाता जान तत्वता वानरेशा. वानरेशा म्हणजे कोण आलं? सगळ्या वानराचा मालक म्हणजे राजा सुग्रीवा. राजा सुग्रीवा, माझा एवढा रावणानं अन्याय केला, बरं रामाचं सोडा, आपण आपल्यावर घ्या. आपल्या आईला, बहिणीला किंवा बायकोला तुम्ही एखाद्यानं वाईट जर शब्द बोलला किंवा वाईट नजरेकडून पाहिल्यावर आपण त्याला समजू. आपल्याला पुन्हा किती जरी समजावून सांगितलं तर आपण कुणाचं ऐकणार नाही, त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. पण राम ही एवढे मोठे साक्षात परमात्मा असो, रामाला राजा सुग्रीवाला सांगितलं, एवढा मोठा रावणानं जरी अन्याय केला असेल आणि रावण जर मला शरण आल्यावर त्याला मी सांभाळल्याशिवाय राहणार नाही. रावणात्वा विभीषण दुष्ट नष्ट हो, दुर्जन मजालिया शरण अभयदान त्या माझे. आता ही विभीषण आला, रावण आला, समजा दोघं जण मिळून जरी मला वरून वरून शरण आले, मनाच्या ठिकाणी कपट धरून जरी आले, त्यांचं कपट मी त्यांच्या पोटामध्ये राहू द्या म्हणून सांगणार. मला शरण आला ना, त्यांना मी सांभाळणार, त्यांना सावित्रीपदाच्या ठिकाणी जागा देणार, त्यांच्या केसाला सुद्धा मी धक्का कुणाला लागू देणार नाही. जो भीतसे शरणांगता मरण भय जाचे चित्ता जैन पाओ सर्वता जान तत्वता कपी राजा. कपी राजा म्हणजे राजा सुग्रीवाला सांगत आहे. राम हे कपी राजा शरण येणं म्हणजे आपण काय म्हणतो, काय हो ह्याच्या अंगामध्ये सामर्थ्य नाही, हे मरणाला भिवून शरण आला काही जण म्हणते ना, पण तसं नाही. आपण मरणाला भिवून शरण येणाऱ्याला बी सांभाळणार आणि कायनं वाचेनं मनानं जर शरण आला त्याला देखील सांभाळणार. दोघांच्या मध्ये बिलकुल सुद्धा मी फरक पडू देणार नाही. ज्याचे पोटी सभयता कैसे निर्भय शरणांगता तैसे नाय श्री रघुनाथा निशंकता निर्भय. आता शरण आल्यानंतर त्याला कुण्या पद्धतीने वागवायचं आणि कसं वागवायचं. आता समजा आपल्या घरामध्ये एक मुलगा आहे आणि दुसऱ्याचा मुलगा जर आपल्या मुलाबरोबर राहू लागला तर त्याला आपण कसं सांभाळायचं? आपल्या मुलासारखं सांभाळायचं, मुलासारखं. या नियमाप्रमाणे रामानं काय ठरवून सांगितलं, जो कुणी आम्हाला शरण येईल त्याला माझ्या भावासारखं, माझ्या जीवासारखं मी सांभाळल्याशिवाय राहणार नाही. आय कोणी श्रीरामाचे वचन अंगे विस्मित वानरगण गाडी श्रीरामाची अंग निदडा पूर्ण निशंक. एवढे मुखामधून रामाचे शब्द निघाल्यावर सगळ्या वानरांना मनाच्या ठिकाणी विचार काय केला, एवढं रामामध्ये सामर्थ्य असून, एवढं रामाच्या बाणामध्ये सामर्थ्य असून राम एवढे प्रेमळ का, रामामध्ये प्रेमळ किती आहे आणि रामाचं मन कसं आहे हे सगळं त्यावेळेस वानरांना सगळं ऐकून घेऊन श्रीराम चित्ती नाही चिंता मरण भय नाही रघुनाथा आची शरण्य शरणागता ऐसे समजता मानले. सगळ्या वानरांना मनाच्या ठिकाणचा संशय काढून टाकला, पावला संशय. आणि सगळ्यांना मनामध्ये काय ठरवलं, आता राक्षस जातीचा असो आणखी कुण्या भानगडीचा असो, रामाना अंतकरणामध्ये जाणून काय धरलेला आहे, ठेवलेला आहे, कुणापासून मला कसली भीती नाही किंवा मरणाची भीती सोडावं. रामाला मरणाची भीती नसल्यामुळं कुणीही शरण आला त्याला सांभाळल्याशिवाय आणि त्याच्या माया दिल्याशिवाय, त्याच्यावर प्रेम केल्याशिवाय राम राहत नाही. ऐसा श्रीराम समर्थ अज्ञाती प्रीती बोलत जेणे विभीषण शरणागत ते समस्त पातले.
आता रामाच्या मुखामधून निघालेले विभीषणाबद्दलचे शब्द सगळ्या वानराच्या सैन्याने ऐकले होते ना आपल्या कानावर. अशी एकमेक वानर एकमेकाला चर्चा करीत जो लंकेमधून विभीषण ज्या ठिकाणी येऊन थांबलेला होता सगळं सैन्य राजा सुग्रीव आणि हनुमंत कुठं त्या विभीषणाच्या जाऊन समोर देखताच विभीषण सुग्रीवे दिल्या लिंगण विभीषण भाग्याचा संपूर्ण वानरगण वानिती. अहो विभीषणाच्या समोर जाऊन राजा सुग्रीव गेल्याबरोबर विभीषण किती हुशार असेल. विभीषण उठलेले मोठ्या आवडीनं प्रेमानं कुणाच्या राजा सुग्रीवाच्या समोर जाऊ राजा सुग्रीवाला धरून कडकडून भेट दिली. त्यावेळेस सगळ्या वानराला अतिशय आनंद वाटू लागला. नळविलाद समस्त अंगरा निजांबवंत अवघ्या लिंगण देत भाग्यवंत विभीषण. आता ह्या ओळीमध्ये काय सांगितलं विभीषणालाही भाग्यवान समजलं. का समजलं विभीषण देवाचा भक्त होता ह्या पुण्याच्या सामर्थ्यावर रामाच्या भक्ताची आणि विभीषणाची भेट झाली. आपण जर समजा पापी माणसं असाल आपल्याला संत कधी स्वप्नामध्ये सुद्धा भेटणार नाही. आपल्याला सगळे पापीच भेटल्याशिवाय राहणार नाही. हा विभीषण अंतःकरणामधून संत होता महात्मा होता म्हणून राजा सुग्रीवाची नळ नीळ जामवंत आणि अंगठी रामाचे भक्त यांची भेट झाली म्हणून विभीषणासारखा धन्य ह्या तीन लोकांमध्ये राहिला नाही. देखताचे हनुमंत उल्हास विभीषणाच्या चित्तात त्याच्या चरणी ठेवणी माता सप्रेमता स्वर्गदित. अहो विचार करा एका बाजूला विभीषण आणि एका बाजूला हनुमान. आता दोघांच्या बरोबरची लायकी काय आपण बघू. एका बाजूने विचार केल्यावर विभीषण हे लंकेचा युवराज आहे आणि हनुमान कुठलाच काही अधिकारी नाही. हनुमंताला कुठला मान पान नाही प्रधान नाही सेनापती काहीच हनुमंताला वाटणार नाही. पण विभीषणानं मनाच्या ठिकाणी विचार केला की हनुमंत जातीचा वानर आहे झाडाचा पाले खाणार आहे. हे विचार मनाच्या ठिकाणी विभीषणानं तत्वही केला नाही. विभीषणानं हनुमंताला पाहिल्याबरोबर भेटायला नाही हनुमंताच्या पायावर डोकं ठेवलं आणि हनुमंताला नमस्कार करून माता पिता बंधू भगिनी तुझी सखा मजला गुणी तुझ वाचुनी त्रिभुवनी आनंदोनी असेना. अहो डोकं ज्यावेळेस कुणाच्या हनुमंताच्या पायावर ठेवलं आणि हनुमंताला हात जोडलेले विनंती करून प्रेमानं आणि आवडीने विभीषण काय म्हणतो हनुमंता आता मी सगळं सोडलं आता मला तुझ्याशिवाय ह्या जगामध्ये दुसरं कोणी नाही. तू माझा वडील तूच माझी आई तूच माझं गण आणि तूच माझा सोयरा आणि तू कसा सांभाळ करणार ही सगळं तुझ्या हातामध्ये असं विनंती करू लागले. रावणाची संपूर्ण कथा सांगितली त्या हनुमंता स्वराज्य हृदय त्या दोन्ही माता शरण रघुनाथा मी आलो. अहो हात जोडून कळकळीने विनंती करून रावणापाशी मी काय भानगड केली रावणानं मला कसं हाताळलं एवढं सविस्तर सांगितलं. आणि सगळ्या राज्याला बायकोला सगळ्या धनाला संपत्तीला मी हनुमंता लाख मागे लाख आणि रामाला भेटण्याकरता रामाला अनन्य भाव शरण घालण्याकरता मी इथपर्यंत आलो. त्यावेळेस हनुमंत पुढं काय म्हणतात ऐसे सांगताची गोष्टी हरके बाष्पदा टेकंती सुखानंदे जोडो निमित्ती पडिला सृष्टी मूर्छित. अहो काय विभीषणाचं प्रेम असेल एवढं ज्यावेळेस शब्द हनुमंताला सांगत असताना विभीषणाच्या अंतःकरणामध्ये अनावर प्रेम झाला. अनावर प्रेम त्या प्रेमामध्ये विभीषणाच्या मुखामधून आवाज निघत नाही. आवाज सद्गतीचा झालेला आहे अंतःकरण भरून आलं आणि शेवटला विभीषण भानावर नाही राजा विभीषणाला मूर्छेला विभीषण जमिनीवर पडल्यावर त्यासी मूर्छित पडता उल्हास हनुमंताचे चित्ता उचलून स्वानंदता उल्हासता लिंगे. अहो विभीषणाची अशी अवस्था पाहिली पुन्हा हनुमंतानं त्यावेळेस हनुमंताला मनामध्ये काय विचार केला हा विभीषण जातीचा राक्षस असो ह्याची भक्ती किती आहे
हे हनुमंतानं मनाच्या ठिकाणी जाणून घेतलं, विभीषणाला उचललं आणि आपल्या हृदयाच्या ठिकाणी लावून कडकडून भेट देऊन विभीषणाला हनुमंत काय म्हणतात? अंगांग स्पर्शन हनुमंतासी लिंगण तेने पावला समाधान सुख संपन्न विभीषण. अहो विभीषणाला हनुमंतानं धरून उचललं, आपल्या छातीच्या ठिकाणी धरून ज्यावेळेस कडकडून भेट दिली, ज्यावेळेस हनुमंताच्या शरीराचा स्पर्श विभीषणाला झाला, विभीषणाच्या शरीराचा स्पर्श हनुमंताला झाल्याबरोबर दोघांच्या शरीरामध्ये किती प्रेम, आता किती आनंद झाला की माझ्या तोंडाला सांगणं होणार नाही. कृपेने बोले हनुमंत विभीषणा, तू भाग्यवंत तुझ तुष्टला श्री रघुनाथ, कृपाळवंत कृपाळू. एवढं प्रेम आणि सगळ्या भानगडे हनुमंताला अगोदर लंकेमध्ये विभीषणाच्या पाहिल्या होत्या. मग लगेच मोठ्या आनंदाने म्हणायला सुरुवात केलं, विभीषणा तुझ्या एवढा भाग्यवान स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळ लोकांमध्ये दुसरा कोणी नाही. आम्ही एवढे रामाबरोबर राहिलो, एवढे रामाच्या संगतीमध्ये भजनामध्ये आम्ही आयुष्य इथपर्यंत आणलो, पण तुमचं नाव ऐकल्यावर रामाला किती आवड झाली आणि राम तुमच्यावर किती प्रसन्न झाले हे विभीषणाला हनुमंत सांगू लागले. श्रीरामे बोलाविले बेटी वेगे चला उठा उठे म्हणून धरला बाबूटी वानर पोटी आला. एवढे आनंदाने शब्द कुणाला विभीषणाला हनुमंताला सांगितले. विभीषणाच्या हाताला धरला आणि सांगितलं, विभीषणा आता उशीर करायचं नाही, चांगल्या कामाला वेळ लावायचा नाही. वेळ चला म्हणले, आता तुमच्या आणि रामाची भेट करून देतो असं आनंदाने सांगू. भेटावया श्री रघुपती विभीषणासी धरून हाती वेगे उठविला मारुती वानर पंक्ती समवेत. अहो मोठ्या आनंदाने हनुमंताने विभीषणाच्या हाताला धरलं आणि विभीषणाचा मोठेपणा सांगितला. विभीषणा खरोखर तू धन्य झाला, त्याच्याकरता मोठ्या गडबडीने उठा आणि आपण सगळेजण मिळून आता रामाच्या भेटीकरता जायचं आहे. असे शब्द ऐकल्यावर विभीषणाच्या मनाला किती आनंद वाटला असेल त्या विभीषणाला माहित. श्रीराम नामाचा गजर करीत चालले वानर, नामे उचमळला सागर, नामे अंबर दुमदुमिले. आता विभीषणाला ज्यावेळेस घेऊन निघाले कुठं रामाच्या भेटीला, त्यावेळेस किती आनंद झाला, कुणाला आनंद झाला, सगळ्या वानराला आनंद झाला. सगळे वानर मोठ्या रामनामाच्या गर्जना करत विभीषणाला घेऊन रामाकडे निघाले. कुंडलिका श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. शिवाजींनी डोळे लावती शुभाचिन्ने डोळे लावती, हरिके अष्टांगे थरथरती, हरिके अष्टांगे थरकती, शरणागता श्रीराम प्राप्ती, आल्हाद चित्ती भेटिता. आल्हाद चित्ती भेटिता. विभीषणाला हनुमंतराया घेऊन जाऊ लागले. तर रामाच्या जवळ आता तुमचा वेळ झालेली आहे, आता तुम्ही या ठिकाणी थांबू नका, शीघ्रता करा आणि रामाच्या जवळ जाऊन आपण रामाच्या समोर गेल्यावर शरणागती पत्करू असं विभीषणाला हनुमंतराया म्हणून लागले आहे. अवलोकावया शरणागता, नेत्र पल्लवन हालता, येणे उल्हासे श्री रघुनाथा, उत्कंठता भेटावया. जेवढी भक्ती देवाला जेवढी आपुलता असते तेवढीच भक्तालाही असते. तशाच प्रमाणे प्रभू श्रीरामाला सुद्धा या विभीषणाची आतुरता लागली होती. केव्हा विभीषण माझ्याजवळ येईल आणि विभीषणाची माझी केव्हा भेट होईल याची आतुरता सुद्धा प्रभू श्रीरामाला सुद्धा या ठिकाणी लागलेली होती. येईकडे हनुमंत धरवनी विभीषणाचा हात, सुग्रीवादी कपी समस्त आले गर्जत. तिकडं प्रभू कोण विभीषण आणि हनुमंत तिथून निघालेले आहे. विभीषणाला सुद्धा वाटू लागले की केव्हा केव्हा आपण रामाची भेट घ्यावं, केव्हा एकदा रामाच्या स्वाधीन आपण होऊन जावं असं सुद्धा या विभीषणाला वाटू लागलेलं होतं. त्यावेळेस हनुमंताने विभीषणाचा हात धरलेला आहे आणि प्रभू पुढे सगळे वानर असेल आनंद उत्सव करत प्रभू पुढे निघालेले आहे. देखता श्रीराम दर्शन
त्या आनंदामध्ये लगेच लोटांगण प्रभू श्रीरामाच्या पायावरती विभीषणाला घातला आहे आणि सगळं देहभान विसरून गेलेलं आहे. मी कोण आहे, कुठला आहे, समोर कोण आहे, कोणी नाही, कोणाचंही देहभान या दोघांच्याही जीवामध्ये राहिलेलं नाही. विसरला यवराज संपत्ती, विसरला स्त्री पुत्र संतती, विसरला राक्षस जाती, श्रीराम मूर्ती देखता. श्रीरामाची मूर्ती समोर पाहिल्याबरोबर मी कोण आहे, लंकेचा युवराज आहे, या ठिकाणी कशासाठी आलेलो आहे, कोण लेकर, कुठली बायको, कुठला संसार आणि कुठली लंका, मी कुठला कोण आहे, हे कशाचंच या विभीषणाला आठवण राहिली नाही. फक्त समोर कोण दिसू लागले आहे, प्रभू श्रीरामाची मूर्ती साक्षात दिसू लागली आहे आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालून तो आपल्या आनंद असून त्या ठिकाणी घालू लागलेला आहे. विसरला जीवित्व जीव, विसरला देह भाव, विसरला जीवित्व शिव, श्री राघव देखता. मी कोण आहे, कुठला आहे, कोणत्या कुळातला आहे, राक्षस कुळातला आहे, मी देवाच्या समोर आलेलो आहे, देव मला काय करतील याची कुठलीही भीती राहिली नाही, कसलीच चिंता राहिली नाही. एवढंच फक्त मनात होतं की मला रामाची भेट पाहिजे. म्हणून भेट झाल्याबरोबर सगळं काही आपल्या मनामध्ये जे काही होतं ते सगळं विभीषणाने विसरून टाकलं आहे आणि फक्त प्रभू श्रीराम आणि आपण भक्ताची आणि देवाची भेट या ठिकाणी झालेली आहे. श्रीराम देखतांची दृष्टी, विसरला द्वंद्व दुःख त्रिपुटी, विसरला स्वदेशी सृष्टी, अनंत कोटी श्रीराम. अनंत कोटी श्रीराम आहेत आणि त्यांना पाहिल्याबरोबर मी कोण आहे. इतक्या वेळ आमचं युद्ध चालू होतं, या वानरासोबत वानर मला मारण्यासाठी आलेले होते म्हणून भीती वाटत होती, पण ज्यावेळेस रामाची भेट झाली साक्षात त्यावेळेस सगळं काही मनामध्ये जेवढं द्वंद्व होतं, जे काही मनामध्ये इच्छा आकांक्षा होत्या, काय होईल कसं होईल, ह्या सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या त्या विभीषणाच्या. ऐसिया परी विभीषण, श्रीरामासी अनन्य शरण, स्वयं घालिता लोटांगण, समाधान पावला. असा असणारा विभीषण ज्याच्या मनामध्ये काहीच नव्हतं, फक्त धर्म आणि धर्माचे साथ देणारा विभीषण होता. अधर्म त्याने कधीही केलेला नव्हता आणि अधर्माचे साथ त्याने कधीही दिलेली नव्हती. हे सगळं देहभान विसरलेलं आहे आणि शरण गेलेलं आहे प्रभूंना. कायेनं मनानं वाचन काही आपल्या मनात न राहता फक्त कोण आहे, पुढं प्रभू आहे आणि प्रभूच्या पुढं आपण नतमस्तक व्हायला पाहिजे एवढाच फक्त विचार या विभीषणाने केलेला आहे आणि साष्टांग दंडवत प्रभूंना हा विभीषण घालू लागलेला आहे. मन बुद्धी चित्त अभिमान, साधू राखे सावधान, तैसेची चौघेही प्रधान, आणले शरण श्रीराम. एवढंच नाही, विभीषणानं स्वतःच कल्याण केलेलं आहे का, स्वतःच न करता सोबत त्या लंकेमधून चार प्रधान सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचंही कल्याण करू लागले. जसा साधू असतो, साधूच्या मनामध्ये अहंभावना नसते, मीपणा नसतो किंवा गर्व कुठलाही नसता, तशा प्रमाणे या विभीषणाच्या मनामध्ये काही राहिले नाही. फक्त साधूची भावना जी असते त्याच प्रकारची भावना या विभीषणाच्या मनामध्ये आहे आणि चार प्रधान घेऊन प्रभू श्रीरामाला तो शरण आलेला आहे. धर्मार्थ काम मोक्ष पूर्ण, साधक करी ब्रह्मार्पण, तैसे चौघेही प्रधान, आणले शरण श्रीराम. काय सांगू लागले, जसा धर्म शिकवतो, धर्मामध्ये काय असतं, ब्रह्म अर्पण. आपलं जे कायानं मनानं वाचन हे जे शरीर आहे हे कुणाचं आहे, आपलं नाही, हे कुणाचं आहे, ब्रह्मदेवाचं आहे, ब्रह्माचं आहे. सगळं काया वाचा मनानं पूर्ण ब्रह्माला दान केल्यासारखं जसं साधू वागतात त्याचप्रमाणे विभीषण सुद्धा स्वतः पण आणि आणलेले चार प्रधान सगळ्याचं ब्रह्म त्या ठिकाणी दान जसं करतो आपण, तशा प्रकारे कायानं वाचन मनानं पूर्ण शरणागती पत्करलेली आहे. साधन चतुष्ट संपत्ती, साधन ब्रह्मा पूर्ण करीती, तैसात सजीव चारी मुक्ती, केले रक्षणार्थी श्रीरामा. जसा एखादा साधू असतो त्याची संपत्ती कितीही राहते, ती संपत्ती सगळी काय करतात, दान करून टाकतात. जे काही आपल्या मनात असेल ते पूर्ण दान करतात. कायानं वाचन मनानं पूर्ण सगळं राम अर्पण करतात. तशाच प्रकारे या विभीषणानं सुद्धा आपली संपत्ती सोडून दिली आहे, लंका सोडून दिली आहे, त्या रावणाला सोडून दिली आहे. माझ्या मनाचं माझ्या जीवाचं बरं होईल का वाईट होईल याचा सुद्धा कसलाच विचार न करता
फक्त रामाला शरण जावं हीच अपेक्षा या बिभीषणाला होती. म्हणून बिभीषण लंका सोडून देऊन प्रभूकडे आलेला आहे आणि शरण या भगवंताला झालेला आहे. आयशिया परी बिभीषण लोटांगण घातलेलं आहे. अशा पद्धतीने लोटांगण बिभीषणानं प्रभू श्रीरामाच्या पायावर घातलेला आहे. त्यावेळेस रामाला सुद्धा आनंद वाटला. दोन्ही हात रामाने घेतले आणि बाहुला धरून उचलून घेतलेला आहे आणि आपल्या हृदयाशी हृदय प्रभून आणि या बिभीषणानं दोघांना एकमेकाला आलिंगन या ठिकाणी दिलेलं आहे. बघा ग्रंथकर्ते कसा दृष्टांत देऊन सांगू लागले, समजत सगळ्यांना समजावं असं. जसं पाणी असतं आणि मीठ असतं, पाणी आणि मीठ ज्यावेळेस दोन एकत्र होतात त्यावेळेस कसे एकमेकांमध्ये ते मिसळून जातात. त्याचे काही दोघं काही वेगळे होऊ शकतात का? होऊ शकत नाही. तशाच प्रकारे प्रभू श्रीराम आणि बिभीषण ज्यावेळेस या दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलेलं आहे त्यावेळेस दोघंही एक रूप झाले आहे आणि दोघांनाही त्या ठिकाणी कळेल असं गेलंय मी कोण आहे आणि तू कोण आहे. हे कसलंही देहभान त्या दोघांनाही राहिलेलं नाही. दोन्ही दीप मिळविल्या ज्योती, दोन्ही मिळून एक होती, तैसे आलिंगित रघुपती, अद्वैत स्थिती विभीषण. आणखी दुसरा दृष्टांत काय म्हणून ग्रंथ करते देऊ लागले, दोन वाती आहेत. दोन वाती आपण दोन दिव्यामध्ये लावलेल्या आहेत, पण त्या दोन्ही वाती जर एका ठिकाणी आणल्या आणि एक जर त्यांचा जीव झाला तर ते काही वेगळे दिसतात का? दोन दिवे दिसणार आहेत का? दिसणार नाहीत. त्याप्रमाणे प्रभू आणि बिभीषण हे दोघा जणांना या वेळेस एकमेकाला गळ्याला गळा लावलाय, हृदयाला हृदय स्पर्श झालेला आहे. त्यावेळेस दोघही एक रूप झाल्यासारखं या दोघांमध्ये झालेलं आहे असं सुद्धा ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. जशा प्रकारे दोघ जण एकमेकाला भेटल्याबरोबर दोघांमध्ये काहीही भिन्न दिसत नाही. दोघांचं हृदय एकच झालं असतंय, दोघांची वाचा एकच झालाय. ज्याच्या मनामध्ये जे होतं दोघांचे मन समान झाले, ज्याच्या मनामध्ये जी भावना होती तीच भावना दोघांचीही या ठिकाणी एकत्र झाली आहे. त्यामुळे दोघांमध्ये कसल्याच प्रकारचं अंतर सुद्धा या ठिकाणी दिसेल असं झालेलं आहे. भरून आलेला आहे आणि सांगू लागलाय तर मोठ्या गर्जना केली प्रभू श्रीरामाने. म्हणले बिभीषणा, जसा मी आहे तसाच तूही या ठिकाणी आहे. जसा माझा लक्ष्मण आहे तशाच प्रकारे तू सुद्धा माझा सखा आहेस. आजपासून तू माझा सखा सोबती असशील. तुला या ठिकाणी कसल्याच प्रकारची भीती या ठिकाणी राहणार नाही अशी सुद्धा गर्जना प्रभूने या ठिकाणी केलेली आहे. श्रीराम बिभीषण जशा प्रकारे साखर आणि पाणी एका ठिकाणी मिसळल्या जातात. नुसतं पाणी पिलं तर त्याची चव वेगळी, पण ज्यावेळेस साखर पाण्यामध्ये मिसळली जाते आणि ती तशी चव येते, तशा प्रकारे आतापर्यंत बिभीषण आणि प्रभू श्रीराम दोन वेगळे होते. पण ज्यावेळेस दोघ जण एकमेकाला भेटलेले आहेत, जशी गोडी साखरेची आणि पाण्याची होते तशाच प्रकारे या दोघांची ही गोडी या ठिकाणी दिसू लागलेली आहे. भक्ती किती होती? स्वतः प्रभू होते, पण प्रभूची धावा कोण केलेला आहे? बिभीषणाला केलेला आहे. भक्त आणि देवामध्ये जी प्रेम होतं ती एकत्र आलेला आहे. मग भक्तीचा सागर कोण आहे? तर प्रभू श्रीराम आहे. त्यांच्यापाशी किती भक्ती आहे? काय पाहिजे त्यांना? फक्त भक्ती करणारा पाहिजे. भगवंताला काय पाहिजे? तेच पाहिजे. तशाच प्रकारे प्रभू श्रीरामाच्या जवळ हा बिभीषण आल्यामुळे रामाला सुद्धा या ठिकाणी आतुनात असा आनंद झालेला आहे. एकमेकाला एकमेक
भेटलेले आहेत. प्रभूच्या मनामध्ये जे होतं ते प्रभूने सुद्धा बोलून दाखवलेलं आहे. पण एवढं बोलल्याच्या नंतर आता विभीषण सुद्धा भेटलेला आहे. पण आता विभीषण पुढे काय म्हणतो ते सुद्धा आपण ऐकूया. राक्षस मारावयाची निज ख्याती, मुख्य मुख्य धुरीरणी पडती, तैसी सांगेन मी युक्ती, रण समाप्ती राक्षसा. त्यावेळेस विभीषण सांगू लागले तर रामा तुम्हाला मी शरण आलेलो आहे, तुम्ही मला पत्करलेलं आहे, हे माझं खूप मोठं नशीब आहे. मला मोक्ष या ठिकाणी मिळालेला आहे, हे माझं परम भाग्य आहे म्हणजे. पण आता इथून पुढे जी आपल्याला युद्ध रचना करायची आहे की काय काय करायचे आणि कशी करायची आहे, या राक्षसाला कसं कसं मारायचं आहे, कुठं कुठं राक्षस आहेत कुठं कुठं नाही, या सर्व गोष्टी मी सांगतो रामा ऐका तुम्ही, असं तो विभीषण या ठिकाणी म्हणू लागलेला आहे. दुर्गिरी गावया धडधडा, युक्ती जाणे मी मागाडा, परितेन चले वानर पुढा, उडोनी कडा चढतील. त्यावेळेस सांगू लागले विभीषणचे दुर्ग कसे आहेत, मोठे मोठे दुर्ग होते अगोदर. ते दुर्ग चढण्यासाठी या वानराला कोणत्या मार्गाने जायचं, कुठून कुठं जायचं, कुठं धोका आहे आणि कुठं धोका नाही, या सगळ्या गोष्टी मी सांगेन. त्यावेळेस या वानराला मध्ये जाण्यासाठी वेळ मिळेल आणि चांगला मार्ग सुद्धा मिळेल. एवढ्या जेवढ्या मला माहिती आहे लंकेमधल्या त्या सर्व गोष्टी मी सांगणार आहे, असं सुद्धा तो प्रभूला बोलू लागलेला आहे. सवेग करोनिया उड्डाण, दुर्गिरी गतील वानरगण, तेथे माझी युक्ती कोण, मूर्खपण पै माझे. पण आणखीन विभीषणजी म्हणाले तर मी मूर्खत्व आहे, ही कशी वानर खूप हुशार आहेत. मी सांगण्याच्या अगोदर यांच्या अंगामध्ये चंचलपणा आहे, हुशारपणा आहे. मी सांगण्याच्या अगोदर हे पटपट पटपट ते दुर्ग चढतील. कोण कुठून चढल आणि कोण कुठून नाही ह्याचा सुद्धा पत्ता लागणार नाही. त्यामुळं माझ्यापेक्षाही हे हुशार आहेत, त्यांच्या पुढे मी कसा आहे एखाद्या मूर्खासारखा सुद्धा आहे, असं सुद्धा विभीषणजी स्वतःच नाव जास्त न अभिमान न सांगता वानराचे गुण या ठिकाणी गाऊ लागलेले आहे. सुटल्या श्रीरामाचे बाण, समेरू सिंधूसी मरे रावण, तेथे माझी युक्ती कोण, मूर्ख पूर्ण मी एक. काय म्हणले विभीषणजी म्हणलाय तर रामा तुमच्या एका बाणामध्ये काय ताकद आहे. सिंधू पर्वत जरी समोर आला तर त्याला सुद्धा तुम्ही एका बाणाने उडवू शकता. त्यापुढे रावण काय चीज आहे म्हणजे रावण तर एखाद्या मशकाप्रमाणे आहे. मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, एवढं ज्ञान तुमच्यापाशी आहे, तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्हाला सर्व या गोष्टीची माहिती आहे, मी सुद्धा एवढं सांगायची गरज नाही, असं सुद्धा विभीषणजी बोलू लागले आहे. ऐसे विभीषणे सांगता, कृपा उपजली श्री रघुनाथा, अभय हस्त ठेवणी माथा, होय बोलता ते ऐका. असं ज्यावेळेस विभीषणानं सांगितलेलं आहे माझ्यापेक्षा ताकद तुमची जास्त आहे. कधीही मी पणा अंगात आलेला नाही विभीषणाचा. होता पण युवराज होता. युवराज म्हणजे कोण, दुसरा राजा. लंकेचा राजा कोण होता, प्रथम रावण. पण दुसरा युवराज म्हणजे दुसरा राजाच असतो. त्याला काही लंकेची माहिती नव्हती का. पण स्वतःचा अभिमान त्या ठिकाणी न दाखवता प्रभूलाच समोर केलेला आहे. सगळ्या वानरालाच मोठेपणा या ठिकाणी दिलेला आहे. एवढं ज्यावेळेस विभीषणाच्या तोंडून प्रभूनं ऐकलेलं आहे त्यावेळेस त्यांच्याही मनाला समाधान वाटलेलं आहे. आणि आपला वरद हस्त प्रभूनं म्हणजे प्रभू श्रीरामानं या विभीषणाच्या डोक्यावर ठेवला आहे आणि अभय दान तुला या ठिकाणी देतो असं सुद्धा प्रभूनं आशीर्वाद दिलेला आहे. ऐसे बोलता विभीषण, संतोषला श्री रघुनंदन, पुढे दिदले आलिंगन, तुष्ट मान स्वयं झाला. असं ज्यावेळेस प्रभूला विभीषणानं सांगितलेलं आहे त्यावेळेस प्रभूला सुद्धा आनंद मोठेपणा आलेला आहे आणि प्रभूला सुद्धा आनंद आल्यावर त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. आशीर्वाद दिल्यावर विभीषण सुद्धा आता त्या ठिकाणी काय सांगणार आहे आणि प्रभू श्रीराम हनुमंताला काय सांगतात ते पण आता ऐकूया. विभीषणा श्रीलंकापती, अभिषेकावया श्री रघुपती, सिंधू जळ सिंचनार्थी, लक्ष्मणा प्रती स्वयं सांगे. सगळ्या विभीषणाच्या गोष्टी सगळ्या प्रभूने ऐकून घेतल्या. सगळं समाधान झालेलं आहे. वरद हस्त ठेवलेला आहे, अभय दान दिलेलं आहे. तुला इथून पुढे मरण येणार नाही जोपर्यंत तू माझ्यापाशी आहेस, हे वचन सुद्धा प्रभूने दिलेलं आहे. आणि लगेच लक्ष्मणाला आज्ञा केली आहे, लक्ष्मणा आताच्या आता 7 समुद्राचं पाणी या ठिकाणी आणा आणि या विभीषणाचा आपल्याला आज राज्य परत करायचा आहे, राज्याभिषेक, त्यासाठी पाणी घेऊन या अशी आज्ञा सुद्धा प्रभूने लक्ष्मणाला दिलेली आहे. तीर्थोदक प्रयागोदक
रघु टिळक निज आज्ञा म्हणजे प्रभूंनी आज्ञा दिलेली आहे, तुम्ही जावा आणि 7 समुद्राचं 4 नद्याचं पाणी घेऊन या. जे 4 प्रकारच्या माती असतात त्या माती घेऊन या. अजून काय काय घेऊन यायचंय आणि या विभीषणाचा राज्याभिषेक आपल्याला करायचंय. एवढी सामग्री लवकरात लवकर जमा करा अशी सुद्धा आज्ञा आपल्या वानराला आणि सगळ्या गणाला या ठिकाणी दिलेली आहे. व्याघ्र चर्म पायस नख सप्त मृतिका कुशोदक औदुंबरी पीठ अति सुतक लंकाभिषेक विभीषणा. बघा काय काय लागते सामग्री जी लागते राज्याभिषेकासाठी ती सगळी सामग्री आणण्यासाठी सांगितलंय. वाघाचं कातड सांगितलंय, नुसतं कातड नाही, त्या कातड्याला पूर्णच्या पूर्ण नख पाहिजे पंचाची, असं कातड पाहिजे ते बसण्यासाठी. पुन्हा औदुंबराचं पीठ जे आपला औदुंबर झाड असतं त्याचं पीठ पाहिजे, ते पीठ आणायला सांगितलंय. 7 समुद्राचं पाणी आणायला सांगितलंय. 4 प्रकारच्या माती आणायला सांगितल्या, जेणेकरून या विभीषणाचा आपल्याला राज्याभिषेक करता येईल अशी आज्ञा प्रभूंनी आपल्या सगळ्या सहकार्यांना दिलेली आहे. घडा सहित सोनकेळी घडी घडघडीत नारळी वानर हाणती सुख समेळी पुष्पे फळी अभिषेका. आणखी काय सांगितलं आहे? सोनकेळी म्हणा. आता कुठं आहे आपल्याकडे काही सोनकेळी नाही, त्या सोनकेळीचा घड आणायचा म्हणजे पूर्ण घडासहित सोनकेळी आणायची आहे. अजून काय आणायचे? नारळ आणायचे आहे, पूर्ण घडासहित नारळ आणायचे आहे. अजून काय दुसरं जे जे वस्तू लागेल ते पूर्ण आणण्यासाठी वानराला सांगितल्याबरोबर वानर मोठ्या आनंदानं सगळ्या सामग्री सगळ्या वस्तू जमा करण्यासाठी एकमेक निघून गेलेले आहे. दशाननासी नवदिता अभिषेकासी दशानना नवदिता विभीषणासी अभिषेकिता अवघे वानर मनदी मिथ्या युक्ती रघुनाथा आठवली. आता यांना काय माहिती म्हणले या वानराला लगेच सांगायला केलं काय भानगड म्हणले. राम आपली इथं आहे, तो लंकेचा राजा त्या ठिकाणी दसरा आणि त्याचा वध बी झाला नाही. आजच तोवरच हे राम काय करणार इथं या विभीषणाचा अभिषेक करणार आहेत, ही काय गोष्ट आहे असं सुद्धा सगळ्या वानराला या ठिकाणी वापरता गेलेली आहे. श्रीराम म्हणे हनुमंता लंका देखिली तुवा सत्तत्वता समुद्र तीरी करी आता यथार्थता मगदावी. त्यावेळेस सगळे वानर पाठवलेले आहेत. पाठवल्याच्या नंतर काय झालंय इकडे काय केलं प्रभूने लगेच हनुमंताला आज्ञा केली. हनुमंता तू लंकेमध्ये जाऊन आलेला आहेस, पण त्या लंकेचं मला चित्र काढून दाखव म्हणजे कशी आहे लंका कशी नाही, कुठं काय काय आहे काय काय नाही ही हनुमंताला प्रभू विचारू लागले. आणि आता हनुमंत या ठिकाणी काय करतो आहे का? ऐकोनी श्रीरामाचे वचन हनुमान घाली लोटांगण समुद्र तीरी आपण करी निर्माण लंकेचे. हनुमंताला काय तेवढंच पाहिजे होतं. प्रभूने सांगितल्याबरोबर एका क्षणाचाही वेळ हनुमंतांना आजपर्यंत कधीही केला नाही. प्रभूने आज्ञा दिलेली पाहिजे ऐकल्याबरोबर लगेच ताड करून उठलेले आहे आणि त्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसले. पूर्ण वाळू जमा केली आणि जमा करून हनुमंतराय या ठिकाणी काय करतात? भवता समुद्र परिघ देखा सव्य निकुंबळा मागे पडलंका मध्ये निर्माण केली लंका व ध्वज पताका शोभती. हनुमंताला काय हनुमंताची काय विचारधारणा कमी होती का? पूर्ण लंका भिवून काढलेली होती. कुठं जायचं कसं जायचं कुठं दुर्ग आहे कुठं याचं यंत्र सामग्री आहे कुठून काय बॉम्ब फुटणार आहे कुठं दारू गोळा आहे कुठं राजाचा घर आहे कुठं विभीषणाचं घर आहे कुठं कोण आहे हे सगळ्या गोष्टी जाणून होता. हनुमंतांना लगेच क्षणाचा विचार न करता लगेच वाळू आपल्या जवळ जमवलेली आहे आणि पूर्ण जशा तशी लंका त्या ठिकाणी गेलेली आहे. पलीकडे पड लंका जी आहे ती पड लंका सुद्धा केलेली आहे. मधात लंकेचं प्रस्थापन केलेलं आहे, चित्र काढलेलं आहे. त्याच्या अलीकडे समुद्र जसा तसा करून रेखीव जसा प्रकारे आपण चित्र काढतो तशा प्रकारे हनुमंतानं पूर्ण लंका जशा तशी त्या ठिकाणी तयार करून भगवंताच्या समोर आणून ठेवलेली आहे. गड प्रवेशाती अवघड चोर द्वारे मारे गुड विकट यंत्रे मारक दृढ भरले गड बहुदळे. पूर्ण जशाच तसे जिथं गड असेल तिथं गड तयार केला, जिथं चोरवाट असेल तिथं चोरवाट तयार केली, जिथं बांबगोळे ठेवले तिथं बांबगोळे जशाच तसे चित्र काढले.
जिथून धोका आहे तिथं धोका आहे म्हणून चित्र काढून ठेवलंय आणि जिथून चढण्यासाठी मार्ग सोपा आहे तो सुद्धा सोपा मार्ग त्या वाळूच्या रेखाट्यामध्ये चित्रामध्ये हनुमंताला तयार करून प्रभूच्या समोर घेऊन उभा टाकलेली आहे. पुंडलिकावरती विठ्ठल चंद्राय नमः. माधवारा सन्मुख गुपच मारक घातक पुढे अग्नियंत्राचे भडक पारिके कटक मारावया. हनुमंताने वाळूची लंका तयार केलेली आहे. जशा प्रकारे लंका होती त्याच प्रकारे लंका तयार केलेली आहे. उलट लोट तर्क घात पारके वीर ठाई पडत ऐसा मार दुर्गा अंत दावी हनुमंत गडभांगे. जशा तोफा होत्या किंवा दारुगोळे होते त्याच प्रकारे या लंकेमध्ये सर्व तयार केलेलं आहे. माझी कोळी निगोडकडे दुर्घर मार दोहीकडे डळो नये मागे पुढे दावी निवाडे हनुमंत. लंकेच्या बाजूने जसे दुर्ग होते त्या पद्धतीने दुर्ग सुद्धा तयार केलेले आहे. रचिली लंकेची आकृती ती पुढे तुच्छ अमरावती राजमंदिरे शोभती टके झळकती पताका. ज्यावेळेस हनुमंतानं या वाळूची लंका तयार केलेली आहे स्वर्ग सुद्धा त्या पुढे भिका दिसणार आहे अशी लंका हनुमंतानं तयार केलेली आहे. माडिया गोपुरे गतपणी उपऱ्यावरी नवकनी घरोघरी पय दुकनी लंका भुवनी अपार. वाळूची लंका कशी आहे तर माड्या असतील गोपुर असेल जशी लंका होती त्याच प्रकारे लंका तयार केलेली आहे. राणी वसा शोभायमान त्याही माझी अशोकवन तिथे सिकेसी निर्बंधन संरक्षण राक्षसी. जसं अशोकवनामध्ये सीतेला बंधन केलेलं होतं सीता जशी होती तशाच प्रकारची आकृती सुद्धा काढलेली आहे. एक वस्त्रे अति दीन मुळीन केश कंपायमान ऐसी सीते ते देखून रघुनंदन मूर्छित. सीता कशी होती एकच वस्त्र घालून जे वस्त्र मलिन झालेलं होतं तशीच आकृती हुबेहूब हनुमंतानं काढलेली आहे. विभीषण चवके चित्ते उकडून या हनुमंते तेची लंका निली येते अति विस्मये विस्मित. विभीषणाला विचार पडलेला आहे जशी लंका आहे तीच लंका उठून आणली की काय हनुमंतानं असा विचार विभीषण करत आहे. लंका देखताची पुढे तवके उडाली माकडे दूरदर दुर्गाचे पैहुडे उडान पडे माघारे. ज्यावेळेस लंका वानरानं पाहिली आहे त्यावेळेस वानर सुद्धा उड्या मारत आहे. अवगे करा अंगवन शोधुनी काढा रे रावण ऐसे बुलले वानरगण केले विंदान हनुमंते. वानरांना विचार पडलेला आहे ही खरोखर लंका आहे हनुमंतानं तयार केली आहे. पकडा रे कुठं आहे लंका लंका त्याला लवकर पकडा या रावणाला असं सुद्धा वानर सांगतात. सावध पाहेर नंदन तव वाळूचे केले लंका भुवन हनुमंते शोभायमान समसमान लंकेसी. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रानं ही वाळूची लंका पाहिलेली आहे त्यावेळेस रामाला सुद्धा विचार पडलेला आहे ही खरोखरच लंका आहे की काय असा विचार राम करतात. ऐसे स्वये दुर्गे देखून विस्मय पावला लक्ष्मण अंगद सुग्रीवापन विस्मयापन्न होऊन अंगद असेल जांबवंत असेल किंवा लक्ष्मण असेल ही लंका पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा विचार पडलेला आहे. हे कोणी हनुमंताची लंका टक पाडिले ब्रह्मांका ब्रह्मांड करिता ब्रह्मदेका पाहे टकमका विस्मित. हनुमंतानं जी लंका वाळूची तयार केलेली आहे ती लंका ब्रह्मदेवानं पाहिली ब्रह्मदेवाला सुद्धा टकमक पडलेली आहे. हनुमंताचे विद्यारचन ब्रह्मादिका दिसे प्रमाण ऐसे देखोनी निंदान सुख संपन्न श्रीराम. ज्यावेळेस हनुमंतानं ही खोटी लंका तयार केलेली आहे वाळूची केलेली आहे पण ब्रह्मदेवाला सुद्धा टक पडलेली आहे हे पाहून रामाला आनंद वाटत आहे. या परी लंका देखोनी दृष्टी उल्हास श्रीरामाचे पोटी हनुमंताची पाटी थापटी हरिक सृष्टी न समाये. प्रभू रामचंद्राने लंका पाहिलेली आहे लंका पाहून हनुमंताचे पाठ रामानं थापटलेले आहे. श्रीराम बोली रावण मारुणी रावण कुंभकर्ण
मुख्य लंका देईन दान सत्य जाण विभीषणा मी रावणाला आणि कुंभकर्णाला मारेल आणि खरोखर तुला लंका दान देईल असं वचन रामानं दिलेलं आहे. मुख्य लंका देईन जो दान तव हे हनुमंत कृत लंका जाण तुझ पासी म्या दिदली गहाण सोडवन रणाती. विभीषणा, जोपर्यंत मी रावणाला आणि कुंभकर्णाला मारणार नाही किंवा ही लंका खरोखर लंका तुला दान देणार नाही तोपर्यंत हनुमंतानं जी लंका बनवलेली आहे ते तुझ्यापाशी गहाण ठेवतो असं राम सांगत आहे. बहुत दिन न ठेवी गहाण मातुमा वाहिनी हेची अजान निर्दाळून या रावण सोडवन पायाची. म्हणून रावणाला मारेल आणि हे हनुमंतानं लंका केलेली वाळूची ते सोडून घेईल राम विभीषणाला सांगत आहे. लंकेहुनी देखा कोटी गुणे या मोल अधिका माझ्या हनुमंताची लंका ते तुझ देखता डलोने. रावणाच्या लंकेपेक्षा हनुमंतानं जी लंका तयार केलेली आहे वाळूची ती अनमोल आहे राम सांगत आहे. प्रीती प्रेम ज्ञान धन तुझ यथेच देईन जाण हनुमंत लंका सोडविन सत्य जाण विभीषणा. म्हणून हनुमंत लवकरात लवकर ही लंका सोडून घेतील हा विश्वास माझा आहे. ऐकोनी श्रीरामाचे उत्तर संतोषोनिया वानर अवघे करीती जय जयकार सुख निर्भर सौमित्र. रामाचं बोलणं ऐकल्यानंतर वानराला सुद्धा आनंद वाटत आहे त्यामुळे वानर नाचत आहे. हनुमंत लंका अद्यापवरी आहे समुद्राचे तिरी काळ दाके जतन करी बय भारी हनुम्याचे. हनुमंतानं जी वाळूची लंका तयार केली ती अद्याप पर्यंत आहे आणि तिथे त्या लंकेचं रक्षण काळ करत आहे. राज्याभिषेकाची सामग्री सिद्ध केली वानरी सौमित्रे घेऊन करी अभिषेक करी विभीषणा. जी या ठिकाणी राज्याभिषेकाची सामग्री होती ती तात्काळ या ठिकाणी सिद्ध केलेली आहे आणि लक्ष्मण राज्याभिषेक विभीषणाचा करत आहे. श्रीराम आज्ञाला होन विभीषण राज्याभिषिंचन करिता झाला लक्ष्मण वानरगण समवेत. लक्ष्मणानं विभीषणाचा राज्याभिषेक केलेला आहे. राजपट अभिषेक चिंतन गदा सुग्रीवा समान विभीषणासी सिंहासन राम वरदान प्रयोगे. रामाच्या आशीर्वादानं ही लंका विभीषणाला मिळालेली आहे. विभीषणासी लंका दान श्रीरामे दिदले संतोषवन ते देखो निवानरगण आल्हादे पूर्ण हरिकले. रामानं विभीषणाला लंका दान दिले याचा आनंद वानरांना होत आहे. जय जयकाराचा गजर करीते झाले वानरवीर श्रीराम नामाचा उच्चार तेने अंबर गरजले. वानर आनंदानं नाचू लागलेले आहेत. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत आहेत. श्रीराम निज भक्त कृपाळू श्रीराम चरणांगत वत्सळू श्रीराम प्रेमळ प्रांजळू दीन दयाळू श्रीराम. राम कृपाळू आहे, राम दयाळू आहे असं सुद्धा सांगत आहे. साधू स्वामी श्री रघुनाथ साधू विभीषण शरणांगत साधू साधू तो हनुमंत स्वामी कार्यार्थ साधक. म्हणून हनुमंत सुद्धा साधू आहे, विभीषण सुद्धा साधू आहे. रामनामाचं स्मरण दोघेही. जैसा राजा श्री रघुपती तैसा सुग्रीव वानरपती तैसाची विभीषण लंकापती केला निश्चिती श्रीरामे. जसा प्रभू रामचंद्र स्वामी आहे त्याच प्रकारे सुग्रीव जो आहे तो वानरांचा स्वामी आहे. त्याच प्रकारे लंकेचं दान सुद्धा या विभीषणाला दिलेलं आहे. विकल्पन धवणी चित्ती शस्त्र बंधू तो शरणारथी आपणा समान पद प्राप्ती दिदिले निश्चिती श्रीरामे. म्हणून रामाने विचार केला नाही, भक्तांवर रामानं कृपा केली आहे. शरणागता संरक्षणे शेती अपमान समान करणे हे कर्तव्य श्रीराम जाणे अनन्य कारणे कृपाळू. म्हणून शरणागतावर भगवंतानं कृपा केलेली आहे. आपल्या समान स्थान भगवंतानं दिलेलं आहे. न जिंकिता दशानन विभीषणासी लंका दान श्रीराम कीर्ती अति पावन दिनोत्तरण श्रीराम. रावणाला मारण्याच्या अगोदर लंका जिंकण्याच्या अगोदर हे वचन रामानं
दिलेला आहे. कीर्ती वाणिजे सुरगणी कीर्ती वाणिजे ऋषीजनी कीर्ती वाणिजे वानरगणी कीर्ती पावन ती लोकी. प्रभू रामचंद्रांचा जय जयकार सर्वजण करत आहेत. सत्यबंधू विभीषण करताय रघुनंदन त्याची झाली आनंद शरण जन्म मरण त्याचे. म्हणून रामाला जर अनन्य शरण गेलं तर जन्म मरण बाधणार नाही. एका जनार्दना शरण पुढे गोड ती निरूपण सागरी तर तीन पाषाण सेतू बंधन अवधारा. म्हणून या अध्यायाची कथा इथपर्यंत आलेली आहे. उद्याच्या अध्यायामध्ये कथा रसाळ होणार आहे. अमृतापेक्षाही गोड कथा होणार आहे. तर पुढच्या अध्यायामध्ये समुद्रामध्ये पाण्यावर दगड सुद्धा तरंगणार आहेत. ही कथा पावन उद्याच्या अध्यायामध्ये होणार आहे. नाथ महाराज विनंती सर्व श्रोत्यांना करत आहेत. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे एकाकार टीका काया विभीषण लंका राज्याभिषेको नाम 38 अध्याय घोडा मुंडलिका